रेकॉर्ड करा आणि सांगा तुम्ही आता मला विचारायला आले तर मार खाणार. हे लिहून घे, रेकॉर्ड कर. काय करायचंय कंप्लेंट करायची कर. पोलीस आहेत सर्व त्यांच्या समोर सांगतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कायद्याचा वचक संपलाय का? थेट लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजेच पत्रकारांना भर कॅमेऱ्याच्या समोर मारून हाकलून देण्याची भाषा एका लोकप्रतिनिधीकडनं केली जाते. उद्धव ठाकरे गटामधनं नुकतेच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेले खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यामधली धुमश्चक्री आता एका भयंकर वळणावरती आली आहे. 5 खुनांची कबुली, पत्रकारांचा ऐतिहासिक बहिष्कार, फडणवीसांची तीव्र नाराजी आणि राऊतांचे थेट UAPA अस्त्र. काय आहे हा संपूर्ण हाय व्होल्टेज ड्रामा? पाहूयात. नमस्कार, मी दुर्गा. वादाची ठिणगी आणि खळबळजनक धमकी काय आहे पाहूयात. बंडखोरीनंतर संजय राऊतांनी या खासदारांना थेट आवाहन दिलं होतं. दुसरीकडे संजय राऊत यांनी या संधीचा फायदा घेतला आणि थेट मुंबई पोलीस आयुक्तांना खळबळजनक असं पत्र लिहिलंय. राऊतांची मागणी आहे की ऑन कॅमेरा 5 जणांना मारल्याची आणि आंदोलकांवरती बॉम्ब टाकण्याची भाषा करणाऱ्या खासदारावरती दहशतवाद विरोधी कायदा म्हणजेच UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करून ATS मार्फत त्यांच्या घराची झडती घेतली पाहिजे. जेव्हा पत्रकारांनी त्यांच्या या 5 खुनांच्या दाव्यावर आणि त्यांची मुलगी राजूल पाटील जी अजूनही ठाकरे गटातच आहे तिच्या राजकीय भूमिकेवरती प्रश्न विचारले तेव्हा खासदारांचा तोल सुटला. ते पोलिसांच्या समोरच पत्रकारांवरती डाफरले आणि काय म्हणाले? कॅमेरा बंद कर, रेकॉर्ड कर आणि दाखव कुणाला दाखवायचं ते. पुन्हा माझ्याकडे रिएक्शन मागायला आला तर मारून हाकलून देईन. मी विसरून जाईन की मी खासदार आहे. पोलीस कमिशनर कडे जा, मला फरक पडत नाही. या जाहीर गुंडगिरीनंतर महाराष्ट्रामधील तमाम पत्रकार संघटना कमालीच्या आक्रमक झाल्या. त्यांनी खासदार पाटील यांच्यावरती पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. हा वाद एवढा पेटला की गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरती तीव्र नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बैठक घेतली आणि बजावलं की महायुतीमध्ये पत्रकारांचा अपमान अजिबात खपवून घेतला जाणार नाही, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल. यानंतर शिंदेंनी सारवासारव करत संजय पाटलांना कानपिचक्या दिल्या. ज्यानंतर पाटलांनी सोशल मीडियावरती एक व्हिडिओ जारी करून माझ्याकडनं चुकीचे शब्द निघाले आहेत, मी दिलगिरी व्यक्त करतो असं म्हणत जाहीरपणे माफी देखील मागितली आहे. माझ्याकडून चुकीने काहीतरी अपशब्द निघाले, मी त्याकरता पुन्हा एकदा त्या पत्रकारांची आणि पूर्ण पत्रकार समूहाची मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. आणि मी जे केलंय, मी जे प्रवेश केलाय त्याच्यासाठी ठीक आहे. माझ्या परिवाराला, माझ्या मुलीला, माझ्या परिवाराला, माझ्या पत्नीला, माझ्या वडिलांना जे हयात नाहीये, माझ्या आईना आणि माझ्या पूर्ण परिवाराला याच्यापासून जरा लांब ठेवा अशी आपल्याला विनंती करतो. आणि या गदारोळामध्ये राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेली फिरकी आणि त्यांचं ते खोचक हसू सोशल मीडियावरती तुफान व्हायरल झालं. परत जरा मारून टाकू सगळ्यांना तिकडे जे पत्रकार कव्हर करायला गेले मारून टाकू. मारू असं म्हटलं. माझा मित्र आहे संजय. आज नाही तर आम्ही फार लहानपणापासूनच मित्र आहोत. सध्या काय झालं मला माहित नाही. ही वाक्य आपलं राजकारण संपवून टाकतील एवढंच फक्त लक्षात ठेवू संजय. सत्तेची मगरुरी डोक्यात गेल्यानंतर लोकप्रतिनिधींनी पत्रकारांना अशी धमकी देणं किती योग्य आहे? संजय पाटलांनी मागितलेली माफी पत्रकारांनी स्वीकारली पाहिजे की त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.